पंढरपूरच्या भीमा नदीला पूर आल्याचं कळतंय आणि भीमा नदीला पूर आलेला असून चंद्रभागा नदीकाठच्या वसाहतीमध्ये सुद्धा आता पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। भीमा नदी पात्रामध्ये 1,80,000 विसर्ग सुरू असल्याचंही कळतंय आणि येत्या काही तासात भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठी वाढ होणार आहे असंही कळतंय। 70 कुटुंबातील 550 नागरिकांचं तुर्तास स्थलांतर करण्यात आलंय। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्या सोबत आहेत। माऊली, आपण दृश्य पाहतोय, कशा प्रकारे या नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे आणि पुढचा अंदाज हवामान विभागाने कसा वर्तवलेला आहे? श्रद्धा, नक्कीच आपण बघितलं तर नीरा आणि उजनी धरणातून जे 1,80,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं होतं त्याच भीमा नदी पात्रामध्ये पोहोचलेलं आहे। आपण बघितलं तर जवळपास 70 कुटुंबातील 550 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। तर काल रात्री 12 वाजल्यापासूनच या सर्व नागरिकांना व्यवस्थितरित्या पूर परिस्थितीपासून नियंत्रणापासून जे लांब ठेवण्यात आलं होतं आणि जे आपल्याला पुरापासून धोका होऊ नये यासाठी जवळ 70 कुटुंबांना नागरिकांना स्थलांतरित सुरक्षित ठिकाणी करण्यात आलं होतं। आपण पाहिलं तर अजून 1,80,000चा क्युसेसचा विसर्ग भीमा नदीमध्ये पात्रामध्ये येणार आहे। आणि आपण पाहिलं तर आता आपल्या बरोबर पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। साहेब, काय सांगाल की कशा पद्धतीची पूर नियंत्रणासाठी तयारी आपण करण्यात आली आहे? उजनी आणि बीड धरणातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विसर्ग होत असल्याने भीमा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। सध्या परिस्थिती पाहता 1,25,000 विसर्ग या ठिकाणी आलेला आहे। आता 4 ते 5 दरम्यान 1,80,000 विसर्ग या ठिकाणी पाण्याचा होऊ शकतो। परंतु जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार प्रांताधिकारी साहेब, माननीय तहसीलदार साहेब, मुख्याधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आमची पंढरपूर नगरपालिकेची, महसूल प्रशासनाची, पोलीस प्रशासनाची यंत्रणा सज्ज झालेली आहे। यामध्ये अंबाबाई पटांगण असेल, व्यासनारायण झोपडपट्टी असेल, या झोपडपट्टीमधील असलेल्या दोन दिवसापूर्वीच नागरिकांना 2 लाख क्युसेस पाणी येईल असे गृहीत धरून 70 कुटुंबांना जवळजवळ 450 ते 500 जे त्या ठिकाणी राहत असलेले नागरिक असतील त्यांना रायगड भवन या मठामध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे। या स्थलांतरित करण्यात आलेल्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सुद्धा मंदिर समितीने या ठिकाणी केलेली आहे। अशा प्रकारे सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे। आमचं आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी संपूर्ण सज्ज असताना आमच्या या ठिकाणी काम करत असलेले आपत्ती व्यवस्थापन प्रमुख हे 24 तास या ठिकाणी कार्यरत असं दिसून येते। त्यांची सर्व टीम, अग्निशामक असेल, 2 बोटी असतील, लाईफ जॅकेट असतील, ही सगळी यंत्रणा या ठिकाणी सज्ज ठेवलेली आहे। परंतु हे सगळं होत असताना नदी पात्रात पाणी जास्त प्रमाणात येते आणि काही भाविक भक्तिभावनेनं या ठिकाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये हातपाय धुण्यासाठी असेल किंवा या ठिकाणी आंघोळीसाठी येताना दिसत आहे। आणि पाय धुत असताना किंवा आंघोळ करत असताना वाढता प्रवाह, पाण्याचा प्रवाह हा जर वेग बघितला तर एखादा भाविक हो माऊली, बरोबर आहे। आपण पाहतोय आपत्ती व्यवस्थापन सुद्धा या कुटुंबियांची व्यवस्थित काळजी घेते आणि खबरदारी घेते। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहत होतो आणि बातमी आपण पाहत होतो पंढरपूरमधून, यावर असंच लक्ष असेल।